पिठोरीची कहाणी. एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण उपनगरात राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे. ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायास बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन पोरं मरून जाई असे झाले. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही असेच झाले. तेव्हा सासऱ्याला रागवला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हकलून लावले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिगाची बायको भेटली. ती म्हणाली, "बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटीक येईल आणि तुला मारून खाऊन टाकील." तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, "तेवढ्याकरता मी इथे आले आहे." असे झोटिकाची बायको म्हणाली, "बाई बाई, तू इतकी जीवावर कुदार का?" तिने आपली हकीकत सांगितली. "आता मला जगून तरी काय करायचं आहे?" असे म्हणून ती रडू लागली. तशी झिंगाटाची झोटिगाची बायको तिला म्हणाली, "बाई बाई, तू भिवू नकोस. तशीच थोडीशी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून सांग. तुला पाहतील. कोण कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग." ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले. तेथून निघाली. पुढे गेली. तो बेलाचे झाड पाहिले. जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या साऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे असे म्हणून विचारले. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणू लागली. तेवढ्यात सगळ्यांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांनी तिची 7 मुलांना जिवंत केले आणि ती तिच्या हवाली केली. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योगिनीची पूजा करण्यास सांगितले आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करण्यास सांगितले. तसे तिने विचारले, "ह्याने काय होते?" सांगितले, "हे व्रत केले म्हणजे मुले बाळ दगावत नाहीत, सुख सौभाग्याने राहतात." पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. आपल्या गावातील लोकांना तिला पाहिले. ब्राह्मणात जाऊन सांगितले, "भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे." त्याला ते खोटे वाटले. अर्धे घटकेने पाहू लागला. तो मुले बाळे दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिले. तसा उठला. घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणले. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हात पाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सासऱ्याला सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांना सुद्धा ती सुखाने नांदू लागली. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.